जय शिवराय मंडळी. आज आम्ही आलो आहे कोराई गडाकडं. आज आमच्या मोहिमेतला हा 5वा गड. आता आम्ही निघालो आहे कोराई गडाकडे. तसा हा रस्ता जसा की म्हणजे एक अर्धा पाऊण किलोमीटरचा डोंगर म्हणजे जंगल चालून त्याच्यानंतर जो गडाचा पायथा लागतो तिथून पायऱ्यांनी वरती गडावर जावं लागतं. तर आता चाललो आहे आम्ही गडाच्या पायथ्याकडे. तुम्ही पाहू शकता आज रविवार असल्यामुळे आणि या साईडला जास्त पावसाचं म्हणजे पाऊस जास्त पडतो या साईडला. पब्लिक पण खूप होतं, खूप म्हणजे खूप सारं पब्लिक इथे या गडाकडे आलेलं होतं. पार्किंगला पण खूप गाड्या लागलेल्या होत्या, त्यामुळे कळतं की किती पब्लिक आलेलं होतं. आमच्या आधी जाऊन वापस आलेले लोक. तसा गड तसं जास्त अवघड नाही आहे. पावसाचं वातावरण आहे, पाऊस पण खूप चालू होता, कंटिन्यू पाऊस होता. येताना पण थोडा मध्ये विश्रांती होती पावसाची. आता आम्ही गड चढायला लागलो आहे. मधला जो जंगलाचा व्हिडिओ आहे तो मी यूट्यूब ह्याच्यावर चॅनलवर लाईव्ह दाखवला होता. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता लाईव्हमध्ये. तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. तर तुम्ही पाहू शकता पावसाचा जोर चालू आहे आणि वातावरण खूप छान झालं आहे. कोराईगड तसा खूप अप्रतिम गड आहे. वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी. पण जाताना पण खूप अशा पायऱ्या आहेत, छानशा पायऱ्या आहेत थोड्या म्हणजे पडझड झालेली आहे पायऱ्याची थोडीफार, पण खूप असं म्हणजे चांगले आहेत. असं म्हणजे अवघड वगैरे काय नाही, सावकाश चालायचं फक्त. पायऱ्या खूप छान आहेत. असे पाणी कुठून पण डोंगरावरून धबधब्यासारखं पाणी कुठे पण चालूच असते. कारण गड म्हणलं की पाणी काढून दिलेल्या वाटा. आता कालांतराने त्याचे वॉटरफॉल तयार होतात. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आम्ही गडचं समजा 20% गड चढलो आहेत. तर इथं एक असं म्हणजे पाण्याचं टाकं किंवा जुन्या काळातील समजा कशाचं धान्याचं कोठार असावं असं भासतंय. तर अशा लेण्या टाईप डोंगरामध्ये कोरलेलं असं हे इथे आहे. तुम्ही पाहू शकता. इथे अंधार आहे असल्यामुळे इथे एवढं काय पूर्ण दिसत नाही, पण इथे पूर्ण असं लेण्या टाईप कोरलेलं आहे. इथे खूप छान आहे. आता सध्या समोरच्या साईडला त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे. त्या पाण्यामधून मी पुढे येऊन ते व्हिडिओ काढला. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने साईडला एक गणपतीचं मंदिर आहे. खूप छान अशी गणपती बाप्पाची दगडामधली कोरलेली मूर्ती तिथे आहे. हे आमचे मित्र कंपनी. पावसाचा जोर खूप आहे. पाऊस येतोय जातोय चालूच आहे प्रत्येक सारखा. हे बघा, इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. खूप छान असं छोटंसं मंदिर आहे. पाऊस असल्यामुळे पायऱ्यावरून कंटिन्यू पाणी वाहत आहे आणि डोंगरावरून पण खूप पाणी वाहत आहे. पायऱ्यावरून चालताना पण खूप छान वाटते. पाऊस असल्यामुळे खूप सारी गर्दी पण आहे. पायऱ्या तशा खूप छान आहेत. ही माझी या गडावर येण्याची दुसरी वेळ आहे. याच्या आधी मी एकदा आलतो. मी आणि माझे मित्र आलतो एकदा. गड तसा खूप अप्रतिम छान आहे. तुम्ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधला हा एक किल्ला, प्रमुख किल्ला मानला जातो, जो की महाराजांनी 1657 मध्ये ह्या गडांना
जसं की विसापूर, तोरणा, विसापूर, तिकोना, तुंग, लोहगड या किल्ल्यामधला हा एक किल्ला कोरायगड महाराजांनी स्वराज्यात ॲड केलेला, विलीन केलेला. तसा या गड म्हणजे खूप असं म्हणजे खूप सारं वरती पटांगण आहे. जुन्या काळातले अवशेष पण बघायला भेटतील तुम्हाला गडावर मी दाखवेलच. आणि साईडच्या प्रदेशाची देखरेख टेहाळणी करण्यासाठी या गडाचा वापर होत होता महाराजांच्या काळात. त्यानंतर पण जेव्हा इंग्रजांच्या काळात 1818 मध्ये हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला, त्याच्यानंतर थोडीफार पडझड झालेली आहे गडाची वरची जी अवशेष होती त्याच्यावरती थोडीफार पडझड झालेली आहे, पण डागडुजी पण केलेली आहे बरेच पुरातत्व विभागाने खूप सारी. तर तुम्ही बघू शकता. आता आम्ही 50% किल्ला गड चढलो. तर तुम्ही बघू शकता पाऊस जरा कमी झालेला आहे. जेव्हा आम्ही गड चढायला लागलो तेव्हा खूप पाऊस आला होता. खूप असं अप्रतिम छान वातावरण झालेलं आहे. एक 200-400 मीटरवरचं 200 मीटरवरचा पण माणूस असं म्हणजे दिसत नाही. खूप असं पावसाचं वातावरण आहे. आणि या मावळ भागात जास्त पाऊस असतो, त्यामुळे कंटिन्यू पाऊस चालूच असतो. आता तुम्ही बघू शकता हा गडाचा मुख्य दरवाजा, जो की गणेश दरवाजा म्हणता येईल. त्याचं नाव आहे गणेश दरवाजा, जो की गडाचा मुख्य दरवाजा आहे. तसे गडाला 2 दरवाजे आहेत, एक चोर दरवाजा आणि एक गणेश दरवाजा, हा मुख्य दरवाजा. अशा प्रकारे या गडाचे 2 दरवाजे आहेत. तर तुम्ही बघू शकता हा आहे गणेश दरवाजा. पुरातत्व विभागाने असे जागोजागी म्हणजे ही फलक लावलेले आहेत. तर वरती गेल्यानंतर तुम्हाला मी वरती जाऊन दाखवतो. त्या दरवाजाच्या म्हणजे बुरुजाच्या वरती जायला जागा आहे, पण तिकडे पलीकडल्या दरवाजाच्या वरती जाण्याची जागा थोडी छोटी असल्यामुळे तिकडं मी काही जाऊ शकलो नाही, गेलो नाही. तर तुम्ही बघू शकता वरतून अशा पद्धतीने हा आपला मेन दरवाजा गडाचा. वातावरण खूप अप्रतिम वातावरण असल्यामुळे पाऊस कंटिन्यू चालूच आहे. तुम्ही बघू शकता गर्दी पण खूप आहे. आज आमच्या मोहिमेमध्ये आम्ही 5 जण बघा. आता आम्ही दरवाजाचं शूट करून वरती चाललेलो आहे. थोड्याशा पायऱ्या चढून आपण वरती गेलो की आपल्याला समोरच खूप असं मोठं असं पटांगण दिसतं. त्या पलीकडं तलाव आहे. तुम्ही बघू शकता. तशी गडाची तटबंदी खूप मस्त आहे. म्हणजे जिथे पडलेली तटबंदी म्हणजे ढासळलेली होती, त्याची डागडुजी केलेली असल्यामुळे तटबंदी पण खूप छान आहे. वरती आल्यानंतर मी आमच्या मित्रांना थोडंसं त्यांचं मनोगत विचारलं. आता इथं पुरातत्व विभागाच्या काही नोटीस वगैरे आहेत, या फलक असे तुम्ही वाचू शकता. काही सूचना आहेत बघा. हे असे 2 फलक आहेत इथे, ज्या की सूचना आणि इथे लिहिलेलं कोरलेलं आहे. तर आमचे मित्र मनोगत एकंदरीत तुम्ही कोरेगडावर आलात. एवढा 90-92 किलोमीटरचा प्रवास करून खाली डोंगरामधून तुम्ही वरती आलात. खाली तुम्हाला जंगल लागलं एक अर्धा पाऊण किलोमीटरचं. तुमचा पूर्ण आता गड चढून झाला आहे. तर तुम्हाला काय वाटतंय?
जरी चढता वेळेस त्रास झाला तरी वरती आल्यानंतर हे जे वातावरण आहे हे सगळा जी चढताना त्रास झाला आहे अगर सीन गेला थकवा आला आहे ते सगळं मूड फ्रेश होतं आणि आपल्या महाराजाच्या धन्यवाद. धन्यवाद. तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? तुम्ही आता गडावर एवढा लांबचा प्रवास करून अर्धा पाऊण किलोमीटरचं खालचं जंगल पार करून तुम्ही वरती गडावर आलात. आपल्या स्वच्छता मोहीम या अनुषंगाने आपण कोरीगड हा निवडलेला आहे त्या रविवारी. तरी पण सकाळी पाऊस चालू असताना पण आपल्याला आपले तुषार फुकाटे सर यांना म्हटलं मी रात्री मी पण येणार आहे तुमच्यासोबत. त्याची मोहीम एकदम योग्य आहे. आपणच महाराजांचे किल्ले स्वच्छ केले पाहिजेत. या अनुषंगाने आपण आज कोरीगडावर आलेलो आहे. तरी आपण स्वच्छता मोहिमेला सुरुवात करणार आहे आताच. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतंय गडावर आल्यावर? तुम्हाला हे वातावरण बघून काय वाटतंय बाबा? काय फील वाटतंय तुम्हाला? वातावरण बघून तर अगदी सुंदर असं गड किल्ला महाराजांचा वाटतोय. आज हे धुकं पडलेलं आहे, पाऊस चालू आहे. धन्यवाद. बघू शकता जे गडावर जे जे ढग असे गडाला डोंगराला भेदून असे जे वातावरण तयार झाले, खूप अप्रतिम वातावरण आहे. खूप छान असा गार वारा लागतोय. गडाचे अवशेष, खूप सारे अवशेष गडाचे आहेत इथे. काही एक दोन मंदिर आहेत जसं की कोराई मातेचं मंदिर. हे सारं बाकीचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच. पण जो निसर्गाचा हा देखना जो दृश्य आहे ते गडावर आल्यावर समजतंय. सह्याद्रीच्या डोंगर रांगातील हा कोराईगड खूप असं अप्रतिम असं दृश्य झालं आहे. असं म्हणजे 20-25 मीटरच्या पुढचं पण दिसत नाही एवढं धुकं ढग आहेत गडावर. पाऊस पण खूप होता थोडा. आता पावसाने थोडा ब्रेक मारला आहे, पण ढग वगैरे खूप अजून आहेत. हे बघा तुम्ही गडाचा अवशेष बघू शकता. हे असे पहिले जे लोक राहणारे असतील त्यांचे असावेत कदाचित. हे जर नवीनच वाटायला लागले, थोडंफार डागडुजी केलेली असावी याची. हे जुने अवशेष असावेत. हे बघा हे जुन्या पडलेले हे अवशेष दिसत आहेत. खूप सारे असे अवशेष गडावर दिसतात. वरचं वातावरण, गवत वगैरे पूर्ण गार गवत झालेलं आहे. खूप सारे लोक गडावर आनंद घेण्यासाठी, पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. कोराई मातेचं मंदिर आहे इकडे. बघू शकता खूप छान असं मंदिर आहे कोराई मातेचं. Kailash, wouldn't you go inside? खूप छान अप्रतिम मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. मंदिराच्या पुढं डाव्या बाजूला गेल्यानंतर जो आपण रस्ता आहे तिकडे चोर दरवाजाकडे जाणारा हा रस्ता आहे. इथून हा वरती चढून हे अशा पायऱ्याने आपण तो चोर दरवाजाकडे जाऊ शकतो.
आपण आता चोर दरवाजाकडे जाणार आहोत. चला, तिथे गेल्यानंतर तुम्हाला चोर दरवाजा दाखवतो. मस्त चोर दरवाजाकडून तशी वाट खरतटच आहे, म्हणजे दगडाचीच आहे. धोक्यामुळे असं दुरून जास्त दिसत नाही. तिथे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला चोर दरवाजा. तर तुम्ही बघू शकता, धुकं म्हणजे ढग खूप ढग आहेत. तसा किल्ला अप्रतिम आहे. हे आमचे मित्र संतोष सातपुते. आता आम्ही आलोय चोर दरवाजाकडे. हा बघू शकता तुम्ही, हा आहे एक चोर दरवाजा. तशी गडाची तटबंदी अजून मजबूत आहे. जिथं ढासळी आहे तिथं त्यांनी डागडुजी खूप अप्रतिम पद्धतीने डागडुजी केलेली आहे, चांगल्या पद्धतीने. ही आहे चोर दरवाजाकडून खालून आलेली वाट. हे बघू शकता तुम्ही, पावसाच्या पाण्याने वाहून दगड पूर्ण मोकळे झालेले आहेत चोर दरवाजाच्या वाटेचे. तुम्ही तटबंदी पण बघू शकता. समोरच्या साईडला बुरुज आहे. तर दूरचं दाखवणं म्हणजे दिसतच नाही तसं, कारण आभाळ पण खूप आहे, ढग. इथे असं वॉटरफॉल झाल्यासारखे वरतून खाली पाणी पडते. खूप सारे लोक इथे, मगाशी खूप सारे लोक इथे एन्जॉय करत होते. काही असते नालायक लोक जे हाफ कपडे वगैरे घालून येतात. गडावर गेल्यानंतर खूप असं राग येतो त्यांच्याबद्दल, पण आपण काही हक्काने बोलू शकत नाही त्यांना. तरी मी बऱ्याच लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न करत असतो की बाबा, तुम्ही गडावर येत आहे तर पूर्ण कपडे घालून येत जा, असा सांगायचा प्रयत्न असतो माझा. मी प्रत्येक गडावर गेल्यावर कोणी दिसला तर सांगत असतो की बाबा, पूर्ण कपडे घालून यावेत गडाकडं. तर महाराजांच्या गडावर येत आहेत, फिरायला येत आहेत, तुमचे पर्सनल लाईफ तुमची असेल, पण गडावर येताना तुम्ही कंप्लीट कपडे घालून यावं. ही इथे आपली तोफ आहे. अशा 2-3 तोफी आहेत गडावर, ज्या बघायला भेटतील तुम्हाला. याच्यापेक्षा पलीकडे जी भवानी मातेच्या मंदिराच्या मागच्या साईडला जी तोफ आहे, ती लक्ष्मी तोफ याच्यापेक्षा मोठी आहे. सर्वात मोठीची तोफ आहे ती लक्ष्मी तोफ तिथे. तर तुम्ही बघू शकता. आता आम्ही या साईडनी असं मेन दरवाजाकडे असा वळसा घालून जाणार आहोत. या बुरुजाच्या बॅक साईडला पण असं तटबंदी आहे. तिकडे जाण्याचा रस्ता या साईडने आहे, बट तिकडे जात नाही आपण, उतरतच नाही. म्हणजे खूप खडतर रस्ता आहे. या लेफ्ट साईडला तुम्हाला, राईट साईडला, बॅक साईडला, पूर्ण साईडनी तुम्हाला आंबे व्हॅली सिटी बघायला भेटेल, जे की खूप मोठी अशी अप्रतिम सिटी आहे आंबे व्हॅली सिटी. जे धुकं नसल्यावर खूप असं अप्रतिम दृश्य दिसतं ते आंबे व्हॅली सिटीचं. तुम्ही बघू शकता, हे जी तटबंदी आहे त्याची डागडुजी केलेली दिसते इथे. अशा प्रकारे गडावरचं वातावरण खूप छान आणि अप्रतिम असं वातावरण गडावरती झालेलं आहे. जागोजागी असे पाणी साचलेले, गवत उगलेलं आहे. खूप असं छान वाटतंय गडावरती आल्यानंतर. आपल्या महाराजांचे गड किल्ले आपणच फिरले पाहिजे. त्याच्यावरती कचरा नाही केला पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. मेन आमची गड किल्ले फिरायची कारण म्हणजे तेच आहे की महाराजांच्या गडावर जायचं, तिथे जे आपण कचरा वगैरे भेटेल तो कचरा गोळा करून गडाच्या खाली घेऊन यायचा. ही आमची मोहीम जेव्हा आम्ही गड चढायला सुरुवात करतो आणि जेव्हा गड चढून होतं तेव्हा सुरू होते आमची मोहीम. जिथं कचरा भेटेल, बाटल्या वगैरे भेटतील, तो कचरा घेऊन खाली गडाच्या खाली यायचं, असं आमचं ध्येय असतं. आम्ही घरी येऊनच गोंठे वगैरे घेऊन जातो. तर तुम्ही बघू शकता, असे हे दगड वगैरे जे आणलेले आहेत, ती डागडुजी करायला गडाची. या साईडला जे तुम्ही बघू शकता, हे जे खालून जो मटेरियल जे वरती आणलं जातं त्याच्यासाठी त्यांनी असं रोपवेसारखं बनवलेलं आहे.
तिथून वरती हे मटेरियल आणलं जातं. हे बघा तुम्ही, मी दाखवत तुम्हाला. हे पूर्ण असं वायर रोप वगैरे लावून हे वरती मटेरियल आणण्यासाठी बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता खालच्या साईडने हे पूर्ण 2 साईडला 2 वायर रोप लावून मध्ये ते क्रेननी वडीत असावेत असा अंदाज. कारण पलीकडल्या साईडला जो असा सेटअप केलेला आहे तिथे क्रेन आहे. जी आमची मेन मोहीम आहे. त्या मोहिमेत जिथं जसा कचरा सापडेल तसा कचरा गोळा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर तुम्ही बघू शकता वरून आपण हा मेन दरवाजा, आता जसं दिवस जात म्हणजे उशीर होईल तसं गर्दी वाढत आहे. आता सध्या 10 वाजलेले आहेत तरी गर्दी खूप वाढत आहे. बघा तुम्ही मेन दरवाजापाशी बघू शकता खूप सारे, आता इकडे बघा खूप सारी पर्यटकाची गर्दी वाढत आहे. पण पर्यटक असे असतात, खालून तर खायला प्यायला घेऊन येतात, पण अवलादी कोणाच्या अफजल खानाच्या काही अवलादी असतात. जसं की महाराजांनी अफजल खान फाडला, तसा ह्या अवलादी जे कचरा करतात ह्या अवलादी पण फाडायला पाहिजेत. हे बघू शकता तुम्ही, जो कचरा आहे तो कचरा गोळा करून खाली नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसं बारकाला कचरा खूप सापडतोय. जो प्लास्टिक, जो मातीमध्ये डिझॉल्व्ह होत नाही कचरा, तो कचरा खाली नेण्याचं आमचं ध्येय असते. तुम्ही बघू शकता. आता आम्ही कचरा गोळा करतोय. कचरा गोळा करता गड पण बघून होतोय, फिरून होतोय. अशा पद्धतीने आमच्या स्वच्छता मोहिमेची वाटचाल चालू आहे. तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करत जावा चॅनल. असेच आमचे मोहीम चालू राहणार आहे कंटिन्यू. कचरा गोळा करत आम्ही एक गड फिरणार आहोत. अशा हे बघा तुम्ही, आता हे असे वयस्कर लोक आहेत, पण एक खंत वाटते, एवढे जे लोक आहेत याच्यातलं कोणीच असं नाही की 40-45 वर्षाच्या पुढचीच अवलादी आहेत ह्या. पण एक पण फुल कपड्यावर आलेला नाही ह्याच्यातला. साऱ्या भंगार आणि भुंगार अवलादी हो कसला पोच देते. हा आपला महाराष्ट्रीयन माणूस आहे. आणि बाकीचे असतील गुजराती कुठाले असतील, अवलादी कुठाले आहेत माहीत नाही. वय झालं ह्यांचं, ह्यांच्या मसनात गवऱ्या गेल्या, पण गडाव कसं फिरायला याची अक्कल नाही यांना. तुम्ही बघू शकता. त्याला मी समजावून सांगितलं, बाबा तुम्ही येताय, तुम्ही गडावर फिरायला येताय, ठीक आहे. तुम्हाला लोणावळ्याला फिरा, तुम्ही लोणावळ्याला फिरायला येता, ठीक आहे, आम्हाला काय गरज नाही त्याच्या गोष्टीची. पण तुम्ही आमच्या महाराजांच्या गडावर फिरायला येताना तरी कंप्लीट कपडे घालून यावेत अशी आमची इच्छा आहे. आणि नाहीच आलात तरी बांडवळानं तुमच्या अजून गड फिरायचे राहिलेले नाहीत. तुम्हाला जर पूर्ण कपडे घालून यायचं नसेल तर तुम्ही तुमच्यासारख्या अवलादी नाही जरी आल्या गडावर तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता वातावरण, पावसाचा जोर कंटिन्यू आहे. पूर्णपणे भिजलेलो आहोत, पण खूप असं छान वाटतंय, खूप छान वाटते. पूर्ण तटबंदी अशी मजबूत आहे, खूप मजबूत तटबंदी आहे. आणि जिथे तटबंदी थोडी ढासळलेली आहे तिथे डागडुजी पण केलेली आहे गडावर. ह्या गडाचा पूर्ण असा म्हणजे साईडनी जर फिरायचं म्हणलं तटबंदीवरून तर साधारण 2 किलोमीटर प्लस
अंतर आहे, जे की तुम्हाला खूप पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप चांगलं फील देईल असं वातावरण आहे. इकडे तुम्ही बघू शकता झेंडा बुरुज आहे वरती. झेंडा असतो आहे इथे, पण तो पूर्ण फाटल्यामुळे तो आता झेंडा पूर्ण फाटला आहे सध्या. इथे कचरा होता, मी आधी इकडे खाली आलो. नंतर तुम्ही बघू शकता कचरा गोळा केल्यानंतर मी तुम्हाला झेंडा दाखवलाच वरचा, झेंडा बुरुज वरचा. या साईडला पण थोडा कचरा होता. लोक फक्त कचरा करण्यासाठी येतात काय असा कधी कधी प्रश्न पडतो. खूप ठिकाणी असा कचरा की बाबा खूप खूप कचरा, काही ठिकाणी तर बघा तुम्ही बघू शकता. काही काही अवलादी तर अशा बाटल्या घेऊन येतात वरती. आमच्यासारखी लोक दिसले कचरा गोळा करण्यात, बाटली टाकतात त्याच्यात. अरे बाबा, तू खाऊन बाटली फुल भरलेली घेऊन वरती येऊ शकतो, तर ती बाटली तू मोकळी झाल्यानंतर खाली का घेऊन जाऊ शकत नाही? एवढं पण अक्कल शून्य माणसं जे येतात ना, त्यांनी तुमची अक्कल सोबत घेऊन येत जावा गडावर. आणि ज्या वरती आणलेल्या कचरा बाटल्या ज्या आहेत ना, त्या घरी घेऊन जात जावा आणि घरात नेऊन टाकत जावा, अशी माझी इच्छा आहे. कळलं का? नाही तर कचरा कुंडीत टाकायला तुम्हाला काय होतं. हे बघा, अशा प्रकारे फोटो वगैरे काढत होते झेंडा बुरुजापाशी. इथे झेंडा बुरुजा प्रत्येक वेळा इथं आल्यानंतर, मी मागच्या वेळेस आल्यानंतर खूप छान झेंडा होता इथे. साईडला तुम्ही या साईडला मी समोर गाडी लावल्यात, ती धुक्यामुळे काही दिसत नाही खालचं. खूप तटबंदी अशी खूप मजबूत आहे. या साईडने जाऊन आता आम्ही समोर जाऊन आमचा जो मेन हेतू आहे तो तर सुरू केलाच आहे. आम्ही कचरा गोळा करतोच आहे. तुम्ही या साईडला बघू शकता, खूप जाडी आहे. या साईडला पण आंबेवाली सिटी खूप छान दिसते, पण सध्या ढग असल्यामुळे एवढं काही दृश्य साईडचं दिसत नाही. किल्ला पण पूर्ण दिसत नाही, म्हणजे एका साईड दुसऱ्या साईडचं दिसतो. हे बघा, या साईडने खाली गेल्यानंतर असे म्हणजे लेण्या टाईप असल्यासारखे, म्हणजे काही धान्याचे कोठारे असाव्यात किंवा पाण्याच्या टाक्या असाव्यात, अशा टाईप खाली आहेत. इथे एक आहे, त्या साईडला एक आहे, त्या पलीकडल्या साईडला एक आहे. अशा 2-3 इथे टाक्या आहेत, किंवा टाक्या असाव्यात, किंवा धान्य साठ्याचे गोदाम असावेत, अशा टाईप आहेत इथे. गडावर पाऊस असल्यामुळे इथून पाणी खूप आजकालच्या जी डेव्हलपमेंट आहेत तिथून लोक पाणी काढून देत नाहीत. आपल्या महाराजांच्या गडावर बघा, तिथून पाण्याचं नियोजन खाली काढून देण्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे पाण्याचं तिथून. ही आमची मित्र कंपनी कचरा गोळा करत आता मोठ्या तलावाच्या एका ठिकाणी चाललो. त्या साईडला पुढे गेल्या मोठा तलाव आहे. तसे गडावरती मोठाले 2 तलाव आहेत. इथे बघू शकता, इथे खूप कचरा होता. इथला खूप पाण्याच्या साईडला एवढा कचरा होता. त्याला कचरा पूर्ण क्लिअर करून आम्ही पुढे निघालो. आता आमचा 90-100% गड फिरून झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हा लास्ट कचऱ्याचा पॉईंट राहिलेला आहे, जो की इथे खूप कचरा आहे. बघा, असा अडचणीत जो कचरा टाकतात लोक. असं नाही केलं पाहिजे. तुम्ही येताय कुठं, काय करताय? तुम्ही पार्कमध्ये गेला तर कचरा तुम्ही काय असा कुठं पण कचरा टाकता का? तिथं तुम्हाला फाईन लागतं, म्हणून तिथं कचरा कसा पण टाकत नाही ना तुम्ही. तिथे तुम्हाला कोणी अडवायला नाही, कशाला नाही, पण तुम्हाला अक्कला पाहिजे तो. कुठं पण कचरा टाकता. असं बघा, किती घाण दिसतं ना, कसं निसतं.
कचरा कुंडी झाल्यासारखं झालं आहे त्यात पाण्याच्या साईडला. एवढा कचरा होता की या एकाच जागेवर आमची एक गुंठी एकाच जागेवर भरली की पूर्ण गडावर जेवढी गुंठी भरली नाही ना, या पाण्याच्या साईडला इथं एका जागी एक गुंठी भरली. एवढा कचरा होता तिथे. खूप सारा कचरा होता. खूप सारा कचरा त्याला असा गोळा करून एका गुंठीत भरून त्या साईडला पण बघा खूप 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 सारा कचरा आहे. अशा पद्धतीने कचरा गोळा करून काही काही लोक सांगतात तुम्ही खूप चांगलं काम करता. ठीक आहे हो, पण आणि तेच माणसं पुन्हा बोलतात ही बाटली एवढी बाटली खाली घेऊन जा. भावांनो, तुम्ही आणलेली बाटली तरी किमान खाली घेऊन जा, अशी रिक्वेस्ट माझी प्रत्येकाला असते. तर तुम्ही बघू शकता हा तलाव हा सर्वात मोठा तलाव आहे गडावरचा. आता मी गडाच्या मेन दरवाजाकडे चाललेलो आहोत. उतरताना मी काही व्हिडिओ वगैरे काढला नाही आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण गडाचा वरचा कचरा काढून साफ झालेला आहे. आणि आता आम्ही गडाच्या परतीच्या प्रवासाकडे निघालो आहोत. तर तुम्हाला माझा चॅनल आवडला तरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, अशी नम्र विनंती. आणि आमचं काम असंच चालू राहणार आहे. जय शिवराय. धन्यवाद.